गश्मीर पहिल्यांदा एकत्र आलेत असा चित्रपट म्हणजे मला काहीच प्रॉब्लेम नाही आणि हा चित्रपट या शुक्रवारी पाहण्यास काहीच प्रॉब्लेम नाही, कारण दिग्दर्शक समीर विद्वंस यांनी पुन्हा एकदा एक अर्बन सोसायटी मधली खूप जास्त मॅटर करणारी गोष्ट इथे सादर केली आहे। चित्रपटात विशेष वाटणाऱ्या काही गोष्टी पुढील प्रमाणे। क्रमांक 1, स्पृहा आणि गश्मीर ही जोडी खूप जोरदार जमून आली आहे। खरं तर स्पृहा आणि गश्मीर दोघांचेही अपील खूप वेगवेगळे आहेत आणि टोकाचे आहेत, पण दोघांनी एकत्र जी केमिस्ट्री दाखवली ते पाहून ही तुमची फेवरेट जोडी होऊ शकते। दोघांची पात्र खूप छान लिहिली गेली आहेत आणि दोघांनी ती खूप छान सादर केली आहेत। अवघ्या पहिल्या 5 मिनिटात आपल्याला या दोन्ही पात्रांचे स्वभाव आणि त्यांचे प्रॉब्लेम्स अगदी स्पष्टपणे कळू लागतात। क्रमांक 2, कथेची मांडणी खूप सुंदर झाली आहे। इंटरवल पर्यंत चित्रपट फक्त 2 पात्रांभोवती फिरतो आणि इंटरवल नंतर 2 कुटुंबांभोवती हा चित्रपट फिरतो आणि त्यात कोणताही फिल्मीपणा न येता हे विशेष। संवाद अगदी रोजच्या बोलण्यातले आहेत। मराठी भाषेत मॅच्युअर्ड कॉन्व्हर्सेशन म्हणजे भाषणबाजी हा समज आहे, परंतु मराठी अर्बन क्राऊड कसा बोलतो हे इथे पाहायला मिळतं। क्रमांक 3, दिग्दर्शन, कथा, पटकथा, संगीत, छायांकन या सगळ्या गोष्टी खूप छान जमून आल्याने चित्रपट फॅमिली एंटरटेनमेंट आहे। छान मनोरंजन नक्की होतं, पण कथा खूप रिलेव्हंट असल्यामुळे प्रत्येक जण या कथेला खूप जवळून अनुभवतो। लग्न आणि नातं जितकं जुनं होतं तितकं ते मुरतंच असं नाही, ते मुरवण्यासाठी मेहनत घ्यावी लागते। हा रिअलिस्टिक अप्रोच इथे पाहायला मिळतोय। क्रमांक 4, सध्याच्या अर्बन लाईफस्टाईल मध्ये खूप फर्स्ट वर्ल्ड प्रॉब्लेम्स आहेत हे इथे हायलाइट होतं, पण ते मॅटरही करतं हेही इथे दाखवलंय। सध्याच्या काळात नवरा बायको ह्या नात्यांमधला ताण किती खरा आहे आणि तो का आहे हे शोधण्याचा हा प्रयत्न नक्कीच खूप हेल्पफुल आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही। क्रमांक 5, इंटरवल नंतर चित्रपट थोडा रेंगाळतोय की काय किंवा भरकटतोय की काय किंवा शेवट समाधानकारक नाही असं वाटू शकतं, पण हा फारच छोटा प्रॉब्लेम आहे। चित्रपट फॅमिली एंटरटेनमेंट आहे। फॅमिली हा चित्रपट जाणीवपूर्वक पाहिल आणि कन्सिडरही करेल असा हा सिनेमा आहे, त्यामुळे हा चित्रपट पाहण्यास काहीच हरकत नाही। लव्ह स्टोरी सादर करण्याचे अनेक पैलू असतात, समाजात अशा अनेक कथा घडत असतात, त्यातली अशीच एक खरी कथा पडद्यावर पाहायला नक्कीच मजा येते। मी या चित्रपटाला देते 3.5 स्टार्स, पण अर्थात तुम्ही थिएटर्समध्ये जा आणि हा चित्रपट नक्की पहा आणि तुमचे रिव्ह्यूज या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका।